फायनली पोहोचलो आम्ही आता गावदेवी मंदिराच्या इथे. तर नाना गेला तिकडे. बघू शकता मस्तपैकी आता आलेली आहेत लोक सगळी जण. बघू शकता मस्तपैकी आता आम्ही कोंबडे वगैरे कापून झालं मस्त. आता घेतलं तिरपणी करायला म्हणजे प्रसाद तयारी करायला. बघू शकता नाना सुद्धा आले. आता सगळी जण जमा होता. सबस्क्राईब करा नक्की आला. धन्यवाद. पण निघू आता देव मंदिरामध्ये जाऊ तिथं मानपान करू. म्हणजे आवाज येतो आवाज. सबस्क्राईब करा सांगतो तो. आपले कुट्याचा मटण म्हणजे आता तोडून आणले ना जस्ट. तोडून आणलं आणि ही पोदरी आहे कलेजी आहे. तर काहीच बघू शकता मस्त आता वजन करायला घेतलेलं आहे. ए तो एक नेला हा पीस. बघ वाटण का दोन बहिणीशी म्हणून कमेंट करून सांगा. मॅच मॅच. हॅलो काही जण चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आमच्या गावाची 7 जत्रा. सर्वांच्या जत्रा संपल्यानंतर आमची जत्रा चालू होते जुलैच्या स्टार्टिंगला किंवा जूनच्या एंडिंगला. आज आता आजची जत्रा आहे ती जुलैच्या मध्यभागी आहे. म्हणजे मधला पिरियड आहे. आजची तारीख आहे मस्त 20. पुढे मागे चालू आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. तर चला आता जायचं आपल्याला गावदेवीच्या मंदिरामध्ये आणि तिथून मग खरवली देवीवर. तर आता आम्ही असं केलं आहे तर नानाला खरवली देवीवर पाठवतो आणि आम्ही चाललो आहे गावदेवीवर. कोंबडे कापायचे 4 कोंबड्यांचा मानपान द्यायचं आहे. तो तुम्हाला दाखवतो आज किती पब्लिक आहे आणि कसं कसं होईल. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आता तयारी चालू आहे. बघू शकता हार वगैरे घेतले. आता फक्त कोंबडे घ्यायचे आहेत आणि निघायचं आहे. मला पुढे काय काय ते बघायला भेटेल. सकाळी जाऊन लवकरच पप्पानी मस्तपैकी मुंडी आणले. इकडे बेजी आहे आणि मुंडी. तर तुम्हाला दाखवेल आज काय काय होतील ते. बघू शकता भूषणानं आलेलं आहे मस्तपैकी. सोहानीला बोलत आहे चल माझ्याजवळ चल. ती नाही चला मस्तपैकी जाऊ. आले का तो अरे फायनली पोहोचलो आम्ही आता गावदेवी मंदिराच्या इथे. तर नाना गेला तिकडे. बघू शकता मस्तपैकी आता आलेली आहेत लोक सगळी जण. आणि इकडे विपुल पण राहिलेला आहे. तर चला पटापट आपण देवांचा शिक्का टाकून घेऊ आणि मग पुढं काय होतं ते दाखवतो तुम्हाला. काहीच फायनली मस्तपैकी दर्शन वगैरे करून झालेलं आहे. तर जाऊ बाहेर आपण शिक्का वगैरे टाकू आणि मस्तपैकी इथं बकरासुद्धा आणलं. बकऱ्याचा मान द्यायचा असतं बकरा आणि कोंबड्याचा. तर चला तर बघू किती जण येतात. अजून रिक्षामध्ये बकरं भरलेत भरपूर जण आहे. नाना टाकतो इथं मस्तपैकी शिक्का. आपलं पण टाकून घेऊ मग डायरेक्ट तुम्हाला आता तिथं जाऊ कापल्याच्या नंतरच होईल. काहीच बघू शकता मस्तपैकी इथं घेतलं कोंबडं साफ करायला. जय पण या बघू शकता मस्तपैकी आता आम्ही कोंबडे वगैरे कापून झालं मस्त. आता घेतलं तिरपणी करायला म्हणजे प्रसाद तयारी करायला. नाना उपातला सगळा घामाले. रोशन हा मस्त मला देता दे. तेच आमची तयारी चालू आहे ना. थांबा 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 टाकल्या तिथं. घाई करू नको घाई करू नको. दाम टाकू नको.
बघू शकता नाना सुद्धा आले. आता सगळी जण जमा होता एक एक. सबस्क्राईब करा नक्की आला. धन्यवाद. अरे भावानो मदत करा आपल्या आगरी पोराला. धन्यवाद तिकडून पण. तर चला हे बघा सर्व मंडळी आत येत चालले. कसं वाजला आता 10 वाजायला आले. तर चला आपण पण निघू आता देव मंदिरामध्ये जाऊ. तिथं मानपान करू म्हणजे प्रसाद देऊ आपला तिरपणीचा आणि मग निघू पुढच्या प्रवासासाठी. तुम्हाला दाखवतो कोंबडा सुद्धा. आता कोंबडं कापून झालं. बकराचा आपल्या कुटुंबाचा मान आहे ना तो तर दिलेलाच आहे. आणि त्याचे जे हिस्से होतील ते पण तुम्हाला दाखवेन मी. ट्रॅफिक बघ इथे आणि इथे अमोल सुद्धा आलेला आहे. हा गावदेवी माते की बघू शकता बाल्या सुद्धा आले. बाल्या एकच 2 तो बकरा त्याने आणले. तो बघला मी त्याही दोघांनी आणले. कोंबडा विचारला मी बकऱ्याचा नाही विचारला. आवाज येतो आवाज. सबस्क्राईब करा सांगतो तो. घाल ना. कमी केला होता बरोबर कमी केला ना जागा आखरीचा म्हणून आपल्या कुठ्याचा बकरा आहे. आता हे त्याला हार वगैरे ना घालून तर नेतील पुढचा कार्यक्रम करायला. काहीच फायनली आमचा आटवण झालेला आहे. तिकडे नानाचा आटपले का माहीत नाही. बकरा आता कापायला वगैरे नेले. त्याचे सर्वात कुट्याचे वाटे होतील. असं 4 कुटे आहेत गावामध्ये. तर किती कुट्याने कापले काय माहीत नाही पण आमच्या कुट्याचं तर कापलेलं आहे. तर चला नाना तर निघला. थांब आहे थांब. तर चला जाऊ आता नाक्यावर चिकन घेतो मस्तपैकी आणि मग पुढं. तर काहीच फायनल मस्तपैकी गावदेवीचा मान पण देऊन आलो आणि चिकन सुद्धा घेतलं आहे. सकाळी मुंडी एक कोंबडं ते वेगळे. आज मजाच मजा. आज 7 असं ना तर मजा. आता कसं माहिती आहे आमच्या इथं 7 नातेवाईकांना बोलवतात मस्तपैकी जेवण. म्हणजे कसं प्रत्येक गावामध्ये जत्रा भरते. तर आमच्या गावामध्ये जत्रा न भरत. नॉर्मली आपल्या नातेवाईकांना बोलवतात आणि जेवायला देतात. असं इतर दिवशी असतं पण जत्रा ती जत्रा असतं. आमच्या गावची जत्रा वेगळी आहे. प्रत्येक म्हणजे सर्वांच्या जत्रा झाल्याच्या नंतर जत्रा असते. ती पण कशी पावसाळ्यामध्ये. आज पावसाने खूप मोठी मेहरबानी केली ना. तर आमच्या 7 खूप पाऊस असतं. तर चला मस्त घरी पोचलो आहे आणि आता जो आपल्या कुटुंबाचा हिस्सा भेटणार आहे तिकडे पण जायचं आहे. त्याच्यानिमित्त दाखवतो तुम्हाला कसे वाटे करतात आणि प्रत्येकाला किती येतो विषयाला. तर काहीच फायनली मी आणि मस्तपैकी आमचा ब्लॉगर बघा आले बनवेत ना. पण माझ्यापेक्षा लवकर सबस्क्रायबर ग्रो झाले आहे की 20,000 किती 20,000 ना 20,000 कंप्लीट होतील म्हणजे आता. तर चला आता आपल्या वाटे देतील हे दाखवतो तुम्हाला कसं वाटं करताना ते. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी प्रथा आहे. कोणी या गोष्टीला सिरियस घेऊ नका. तर चला बघूया कसं काय होतं. दाखवतो तुम्हाला आमची 7 आपल्या कुट्याचा मटण. म्हणजे आता तोडून आणले ना जस्ट तोडून आणलं. आणि ही ओदरी आहे कलेजी आहे सर्व आहे. चला आता घेऊन घेऊ का आम्ही. घेऊ आम्ही या आमच्या साथीला सर्व आमचं जातं का तुझ्या बघू शकता मस्तपैकी. आता इथे घेतला तो वाटा घालायला. इच्छा असेल तर बोलला मला किरणला सांगा साफ करायला. 7 आलेल्या आहेत आमच्या 2 बहिणी. साफ करायला या ना खाली. खायला आलं तुम्ही बस. 36 वाटं झालेलं. आईने मस्त इकडे बघा वजन करायला आणले.
आता वजन ना करशील तर काहीच बघू शकता मस्त आता वजन करायला घेतलेलं आहे. ए तो एक नेला हा पीस तो बघ जवळले त्याला पण एक वाटा द्या. दे 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 लगेच दे लगेच दे. मागे भरले नाही द्या ना तोपर्यंत. तर काहीच फायनली मस्तपैकी वाटा घेतलेले आहेत. बघा 2 वाटा आमच्या घरचे आहेत आणि 1 वाटा आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा आहे त्याचा घेऊन चालू आहे. चला जाऊ मस्तपैकी. आणि अशी वाट्यांची डील होतं. तर घरी गेल्यावर बघू. आम्ही तर जेवण रांधलं समजा 12 तर वाजले तोपर्यंत मस्त वाटे वगैरे देऊन मग जेवायला सुरुवात करू. जस्ट मस्त पोचले घरामध्ये आणि तुम्हाला दाखवतो आता. हा मगाशी आपण वाटा आणलेला तो तेव्हा आपला मगाशी कोंबडं आपण कापून आणलेलं ते. इकडे पण मस्त हे कोंबडे होते 2 कोंबडं होतं ते. इकडे मुंडी अजून मम्मी तयार करते समजा तयार काम चालूच आहे. तर चला तुम्हाला दाखवीन समजा. आणि इकडे चिकन तो मगाशी आपण घेतलेलं होतं भेजा फुल. आज कमी नाही कसे फक्त एवढेच का मच्छी वगैरे नाही आणली आणायचा विचार झालेला पण कोण येणार नाही फक्त मग त्याच्यामुळे फक्त मावशी येणार आहे. दाखवीन तुम्हाला संध्याकाळी आल्यावर. काहीच फायनली मस्त वगैरे रेडी झालो आहे. आता घेतलं जेवायला मी. चला आता डायरेक्ट जेवून घेतो पहिला. तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये म्हणजे एकच काय नाही तर चिकन घेतो जास्त नाही आणि सर्व रात्री खाऊ आपण. बघू शकता मस्तपैकी जेवायला बसल्यावर. तर काहीच मस्तपैकी आलेलो जरा थोडं बाहेर तर चाललो घरी. भाकरी पण आणायला लागेल बघूया मम्मी काय बोलते. भाकरी दिल्यात ऑर्डर अर्ध्या मम्मीने बोलल्या. जाऊ घरी. सर्व काही जेवण शिजून झाले. आता कोण कोण येतं त्याच्यावर डिपेंड आहे. एक मस्तपैकी येतात चाललं दुकानावर थंड घेऊन येतो म्हणजे थंडा पाहिजे आहे तसा अजून एक्स्ट्रा आणून ठेवतो जर कमी वगैरे पडला त्याच्यामुळे. तर चला बघूया. आता मावशीचं पण येतील मुंबईला ठाण्याला गेले होते सकाळपासून त्यांचं कामच चालू आहे. सांगेन तुम्हाला एक चांगला सरप्राईज लवकरच बिग ब्लास्ट. चला तर घ्यायचं मस्तपैकी भाकरी आणि थंडा घेऊन आता पोचलाय घराचे काय आता येतीलच मावशीचं म्हणजे नाक्यावर आहे. 5 मिनटं लागतील आणि 5 मिनटं पण नाही. चला दाखवतो मला. याला जाऊन सगळे काही तयारी झालेली आहे मस्तपैकी आणि गावात जल्लोष आहे साठ्याचा. पण काही कार्यांनी नाही केली तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बघू शकता मामा चालला काय गाडी फिरवते. मावशी तिकडे गेली मावशी इकडे मग अशी दाखवलं ना तुम्हाला या 2 बहिणीशी. वाटतं का तुम्हाला चेहऱ्यावले तरी ओळखलं तुम्ही 2 बहिणीशी आहेत म्हणून. नक्की कमेंट करून सांगा. हे जवळ आहे मम्मी. मम्मी जवळ आहे बघ वाटण का 2 बहिणीशी म्हणून या. कमेंट करून सांगा. मॅच जुडवा. काहीच मस्तपैकी पाहुणे वगैरे गेले आहेत. अजून 1 जण येणार पण आता कधी येईल माहीत नाही. आता 10 वाजायला आलं. मस्तपैकी जेवण करून घेऊ तोपर्यंत. आली का मग नंतर मग पप्पा वगैरे मम्मी थांबत मला भूक लागले मग अशी पण लेट जेवलो त्याच्यामुळे. मस्तपैकी आता आम्ही घेतलेत जेवायला तुम्हाला दाखवतो बघा. नंतर कार्तिक बसले नंतर मम्मी आणि आता मी बसले त्याच्यावर मला मालकरी दाखवत नाही ना मला. तर मस्त भेजा तर बकऱ्याचं मटण चिकन कोंडी घालणार ना म्हणून. चला पटपट जेवून घेतो मग भेटतो. सांगारली डोंबिवली सांगारली. आमच्या खिडकाली गावामध्ये पण सांगारली आहे आमच्या इकडे. जेवली का काहीच मस्तपैकी सर्व काही फॅमिली गेलेले म्हणजे पाहुणी मंडळी गेले. नाना एकटाच आहे. तर चला जाऊ वरती थोडं फ्रेश होतो. काहीच मस्तपैकी नाना पण गेला. आता उद्या पुन्हा येणार आहे नाना. तर कशासाठी आमच्या बाजूला लग्न होतं त्याचे फोटो सिलेक्ट करायला. तो व्हिडिओ तो बघितली मस्त बनवले व्हिडिओ. ऑर्डर जर द्यायची असेल तर जितेश म्हात्रे फोटो स्टुडिओ देसाईला आहे. जाऊन तुम्ही त्यांचा नंबर मी दिलेला आधी व्हिडिओ बनवलेली आहे उद्घाटनाची. तिथं जावा नंबर आहे तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ट्रेडिशनल वगैरे तुम्हाला पाहिजे तसं
आउटडोर इनडोर वगैरे प्री वेडिंग वगैरे सगळं काही फोटोशूट आहे, करू शकता तुम्ही मस्त बेस्ट तुमच्या बजेटमध्ये. तर गाईज मस्तपैकी आता चाललो खाली जायचा टाळा लावायला पहिला, ते पण आरामाच आहे. आणि ब्लॉग काही बनवायला भेटत नाही, पण ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटतील 2-3 दिवस. तर बघूया कसं काय होतं. चालू आहे आमची तयारी दुसऱ्या गोष्टीची, सरप्राईज आहे तुम्हाला कळेलच लवकरच. पण तुम्ही बोलणार पावसाळ्यामध्ये असा काही सरप्राईज आहे. आणि आपल्याला आज खरवली देवी म्हणजे शूट करायला भेटला नाही, कारण की आपल्याला इकडं पण शूट करायचं होतं त्याच्यामुळे. तर बघूया होतं कसं, दाखवतो तुम्हाला. फायनली मस्तपैकी चला तर फायनली मस्तपैकी तावा वगैरे लावून झाले. आता लाईटी बंद करू जाऊ मम्मीचा बघता मस्तपैकी ब्लॉग हल्दीचा. तर बघूया चला. आणि आजचा ब्लॉग जर साथीचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट मात्र करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.